स्नॅक्स बघू शकता किती सुंदर दिसते. एवढं कुरकुरीत हे स्नॅक्स तयार होतं ना की खाणारे फक्त खातच राहतील. जबरदस्त टेस्टी असे स्नॅक्स बनवायलाही खूप सोपं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्यही खूप कमी लागतं. एकदम आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतं साहित्य त्यामध्येही तुम्ही झटपट स्नॅक्स बनवू शकता. घरी कुठले पाहुणे वगैरे येणार असेल, पार्टी असेल तर हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा. सर्वांना खूप आवडेल. तर हे बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर बटाटे. 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत, सालं काढून घेतलेली आहेत. पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे बटाटे काळे पडत नाही. आता हे बटाटे ना आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर किसणीवरती मी बटाटे किसून घेते. घेऊया म्हणजे स्टार्च निघून जाईल. तर स्वच्छ पाणी येईपर्यंत आपण हे बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत पुढे काय करायचं आहे पाहूया. तर एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे 1 कप रवा. बारीक मोठा कुठलाही असेल रवा तो घेतला तरी चालेल. त्यानंतर अर्धा कप मी बेसन घेते. बेसनमुळे ना हे स्नॅक्स खूप छान लागतं चवीला. फक्त रव्यापासून बनवायचं असेल तरीही बनवू शकता. तर पाव चमचा एवढी मी घालते हळद. कलर खूप छान येतो. तर हळद आणि बेसन आणि रवा हे तिन्ही साहित्यानं आपण मस्त असं एकजीव करून घेऊया. तर बघू शकते तिन्ही साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाण्याचं प्रमाणही तुमचं परफेक्ट असलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला ज्या कपाने रवा बेसन मोजून घेणार आहात त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर 1च कप घ्या म्हणजे सर्व साहित्य प्रमाण घेता येतील. तर 1 कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे आधी घालून. पाणी घातल्यामुळे काय होतं, रवा चांगला फुलला जातो आणि आपला नाश्ता जो आहे छान असा कुरकुरीत आणि फ्लफी होतो. तर बघू शकता सर्व पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. आता हे ठेवूया साईडला आणि गॅसकडे वळूया. तर गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि 2 पिंच एवढा हिंग घालायचं. हिंग का तर आपण यामध्ये जो बेसन वापरलेला आहे तेलाचा वापर करणार आहोत. तर डायजेशनचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये आणि स्नॅक्सला चव खूप छान यावी त्यामुळे थोडंसं हिंग जरूर घाला. आता हिंग वगैरे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी. तर आपण 1 कप पाणी रवा भिजवण्यासाठी घेतलेला होता. तर हा आपण दुसरा कप पाणी म्हणजे 2 कप झालेला आहे आणि अर्धा कप. तर रव्याचे डबल आपण पाणी घेतलेलं आहे 2 कप आणि बेसन घेतलेलं आहे अर्धा कप. त्यासाठी आपण अर्धा कप पाणी अजून घातलेलं आहे म्हणजे टोटल 2.5 कप पाणी आपण वापरलेलं आहे. एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडर घालू शकता किंवा मग हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता जो बटाटा आपण किसून घेतला होता ना त्यातलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आणि तो बटाटा इथे घालून घ्यायचा आहे आपल्याला. हे बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तसं पण बटाटा किसून घेतलेला आहे त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. 1 मिनिटभरामध्ये बटाटा चांगला शिजून येतो. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरमुळे ना हे स्नॅक्स दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि चवीलाही खूप छान लागतं त्यामुळे कोथिंबीर जरूर घाला. आता व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसते, कलरफुल असं आहे स्नॅक्स आपलं. तर बघू शकता एक चांगली उकळी आलेली आहे. बटाटा चांगला शिजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे रवा आणि बेसन मिक्स करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर सर्व मिश्रण पटकन आपण घालून घेऊया. गॅस एकदम मंदवरती ठेवलेला आहे. आता मंद गॅसवरती पटापट मिक्स करून घेऊया कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो पटकन पाणी शोषून घेतं. बेसनही आहे पटकन घट्ट होतं त्यामुळे मंद गॅस करायचं आणि पटापट मिक्स करून घ्यायचं. तर गॅस फास्ट ठेवला तर काय होईल पटकन एकदम आटलं जाईल. मग रवा बेसन व्यवस्थित शिजणार नाही. त्यामुळे गॅस मंदवरती ठेवायचं आणि पटकन मिक्स करून आपण हे घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत.
बघू शकता पटकन घट्ट होत आलेलं आहे. चांगला रवा आणि बेसनने पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे. आणि असं पॅन किंवा जे कढई तुम्ही घेणार आहात ते सोडेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता पटकन सोडलं जाते, म्हणजे व्यवस्थित मिश्रण शिजलं गेलेलं आहे. गॅस करूया बंद आणि आता एक प्लेट घेतलेली आहे, त्याला ना थोडंसं तेल लावून घेते. तेल लावून घेतल्यामुळे काय होतं, आपण यावरती स्नॅक्स घालणार आहोत, सेट करण्यासाठी ठेवणार आहोत, तर ते पटकन निघून येईल. त्यामुळे तेल लावून घेते किंवा ट्रे वगैरे असेल त्यामध्येही तुम्ही सेट करू शकता. आणि जे आपण मिश्रण शिजवून ठेवलं होतं स्नॅक्सचं ते पूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि या प्लेटमध्ये याला प्लेन करून घ्यायचं आपल्याला. तर इथे मी काय करणार आहे माहिती आहे, याला थोडा चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला स्नॅक्स कट करायला सोपं पडेल हो. दुसरं काही नाही, तुम्ही गोलही प्लेटच्या आकाराचाही गोल करू शकता. पण मला काय करायचं, चौकोनी पीसेस हवेत. त्यामुळे जर चौकोनीच याला शेप दिला ना तर कट करायला सोपं पडेल. त्यामुळे मी याला चौकोनी शेप करून घेते. आता वरच्या चमच्याला किंवा तुम्ही जे साहित्य वापरणार आहात किंवा प्लेट वाटीने ग्लासनेही याला तुम्ही प्लेन करू शकता. असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि चौकोनी शेप देण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्हाला पीसेस केवढे मोठे छोटे हवे आहेत त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता. पण मला ना असं चौकोनी करून कटिंग करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी थोडं चौकोन देण्याचं शेप केलेलं आहे. आता याला आपल्याला रूम टेम्परेचरवरती सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे बघू शकता मिश्रण 10 मिनटामध्ये पूर्ण व्यवस्थित थंड झालेलं आहे, सेट झालेलं आहे. आता याचे मी पीसेस कट करून घेते. तर बघू शकता मस्त सरळ शेप आणि पीसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की हे पीसेस स्नॅक्स ना तुम्ही आता असं कट करून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलात ना तर आठवडाभर अजिबात खराब होणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला खाण्याचं मन होईल तेव्हा तुम्ही पटकन फ्राय करून खाऊ शकता. किंवा घरी समजा पार्टी आहे, पाहुणे येणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता. अजिबात खराब होणार नाही, पटकन तुम्ही सर्व करू शकता फ्राय करून. तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. तर बघा आपण याला तेल लावून ठेवलं होतं ना खाली प्लेटला, त्यामुळे स्नॅक्स पटकन इझिली निघून येतं. बघू शकता अजिबात चिपकत नाही, काय नाही. आणि दिसायला किती सुंदर दिसते बघा. छोटे पीसेस केलात तरीही दिसायला सुंदर दिसतील हे. तर मला मोठे पीसेस करायचे होते, त्यामुळे मी हे मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेते. आता पटकन आपण फ्राय करून घेऊया. आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता स्नॅक्स तुम्हाला शॅलो फ्रायही करू शकता, डीप फ्रायही करू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं फ्राय करू शकता. तर कुरकुरीत होईपर्यंत आपण हे मस्त असं दोन्ही साईडने फ्राय करून घेऊया. गॅस एकदम मीडियमवरती ठेवायचे आणि मीडियम फ्लेमवरती मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. आणि जे स्नॅक्स एवढं कुरकुरीत होतं आणि चवीला ते एकदम अप्रतिम लागतं. तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर आता एका साईडने हलकंसं फ्राय झालेलं आहे, पलटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया. असं ना थोड्या वेळाने अलटून पलटून आपण याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. एका साईडने व्यवस्थित फ्राय झालेलं आहे, दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेऊया. थोडंसं असं लालसर होईपर्यंतच फ्राय करा, म्हणजे काय होईल स्नॅक जे आहे ना थोडं आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होईल. नाहीतर काय होईल, जर हाय फ्लेमवरती तुम्ही फ्राय करायला गेलात तर बाहेरून तर फ्राय होईल हो, पण आतून कच्चं राहील आणि मग ती खाण्यासाठी मजा येणार नाही. त्यामुळे एकदम मीडियम फ्लेमवरती मस्त असं आहे बघू शकता, बाहेरून कुरकुरीत आणि आतूनही मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेला आहे. स्नॅक्स बघू शकता किती सुंदर दिसते आणि किती कुरकुरीत झालेले आवाज ऐकू शकता तुम्ही. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत, तर त्याही तुम्ही पाहू शकता. स्नॅक्स म्हणून सर्च केला तर सर्व स्नॅक्सच्या रेसिपी तुमच्यासमोर येतील.